मंडळी, ज्या प्रकारे माणूस वासनेने आंधळा होत असतो त्याच प्रकारे संशयाने सुद्धा आंधळा होत असतो। संशय जेव्हा माणसाच्या मनामध्ये घर करून बसते त्यावेळेस तोच व्यक्ती सुद्धा काय करेल याचं काही सांगता येत नाही। उत्तर प्रदेशाच्या प्रयागराज या शहरामध्ये एक करेली पोलीस स्टेशन आहे आणि या करेली पोलीस स्टेशन अंतर्गतच एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये पप्पू जयस्वाल, त्याची पत्नी रंजना जयस्वाल आणि यांची 3 मुलं। मोठा मुलगा 18 वर्षाचा झालेला होता, ज्याचं नाव होतं प्रियांशू। हे 5 लोकांचं कुटुंब हसतं खेळतं कुटुंब होतं। पण जो हा पप्पू होता हा एका प्रकारचा व्यसनी व्यक्ती होता। याला दारूचं एवढं व्यसन जडलेलं होतं की हा काहीही काम धंदा न करता दिवसभर फक्त दारू पित असायचा आणि हा दारूच्या नशेमध्ये असायचा। जी ह्याची पत्नी होती ही कशाही प्रकारचं जाऊन एक छोटं मोठं काम करायची, आपल्या मुलांचं उदरपोषण करायची। अशा प्रकारे यांचं हे कुटुंब कसं बसं चालत होतं। मुलं, काही लहान मुलं होती, ही शाळेत जात होती, तर 18 वर्षाचा जो आता हाताला आलेला मुलगा होता, तारुण्यात आलेला मुलगा होता प्रियांशू, याला आता कळायला लागलेलं होतं की त्याचे वडील घरामध्ये काहीही काम करत नाहीत, घरामध्ये काहीही आणून टाकत नाहीत। आपण जर शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा तर घरामध्ये पैसा नाही, घरामध्ये कोणत्याही गोष्टीची सुखसुविधा नाही किंवा घरामध्ये खाण्यासाठी अन्न सुद्धा मिळणार नाही, कारण वडील तर आणून टाकत नाहीत। आई फक्त एकटी कमावते, तर तिच्या एकटीच्या आणण्याने, एकटीच्या काम करण्याने आपल्या 3 भावांचं कुटुंब कसं पोट भरणार आहे। वडीलही घरी येतात, तेही येऊन घरामध्ये जे आयतं केलेलं असते ते खातात। अशा प्रकारे ह्या मुलाला असा विचार वाटत होता, त्यासाठी त्यानं शिक्षण तिथंच थांबवलं आणि त्यानंतर तो एक भाजीपाल्याचा गाडा लावायचा आणि भाजीपाल्याचा गाडा लावून तो भाजीपाला विकायचा आणि आपल्या आईवडिलांचं, आपल्या भावांचं तो पोट भरायचा। अशा प्रकारचा हा होतकरू मुलगा शिक्षण घेण्याच्या वयामध्ये हा कामधंद्याला लागला होता, काही 4 पैसे कमवण्यासाठी लागलेला होता। संपूर्ण कुटुंबाची जी जबाबदारी होती हा सांभाळायचा। एकतर हे राहत होते एका भाड्याच्या घरामध्ये आणि महिन्याला याला घराचं भाडं द्यावं लागत होतं। ह्यासाठी जी सगळी जबाबदारी जी होती ही आता प्रियांशूवर येऊन बसलेली होती। पण इकडे वडिलांना मात्र कशाची काहीही चिंता नव्हती, ते फक्त आपल्या व्यसनामध्ये व्यस्त असायचे। रात्रंदिवस दारू प्यायची आणि दारूच्या नशेमध्ये ते घरी यायचे। घरी आल्याच्या नंतर पत्नीला मारहाण करायची, मुलांना शिवीगाळी करायची, मुलांनाही मारहाण करायची। अशा प्रकारे हे चालत आलेलं होतं। आता अशा प्रकारे जेव्हा वडील दारू पिऊन येऊन घरामध्ये मारहाण करायचे, घरामध्ये आईला शिवीगाळ करायचे, ह्यासाठी मुलगा त्याचा राग करायचा, त्याला समजावण्याचा प्रयत्न करायचा आणि ह्याच्यामुळं तो जे काही 4 पैसे आणायचा आपल्या आईच्या हातात टाकायचा। जे काही घरातील व्यवहार होता, जे काही घरामध्ये लागलं भागलं तो आपल्या आईला आणून द्यायचा आणि आई सुद्धा त्याचा लाड करत होती, कारण आता तो एक पूर्ण घर सांभाळत होता, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता। ज्या प्रकारे आता सर्वात जगामध्ये जे काही पवित्र नातं असते हे आईचं आणि मुलाचं असते, या नात्याच्या पलीकडे दुसरं कोणतंही जगामध्ये पवित्र नातं नाही असं म्हणतात। आणि या पवित्र नात्याला जो हा पप्पू जयस्वाल होता हा त्या आपल्या पत्नीलाच एका प्रकारे आळ लावत होता, एका प्रकारे तिच्यावर आरोप लावत होता की तुझ्या मुलासोबतच अनैतिक संबंध आहेत। जो प्रियांशू मोठा मुलगा आहे याच्यासोबतच तुझे अनैतिक संबंध आहेत। मुलालाही तो शिवीगाळी करायचा तर पत्नीलाही तो मारहाण करायचा। अशा प्रकारे आता हे बरेच दिवसापासून घरामध्ये चालत आलेलं होतं आणि जे लहान मुलं होते यांना तो सांगायचा की बघ, ज्यावेळेस मी बाहेर जातो त्यावेळेस या दोघांवर लक्ष ठेवायचं। हा मोठा भाऊ आणि तुझी आई बंद खोलीमध्ये काय करतात यांना पाहायचं, हे खोलीचं दार बंद करून आत बसतात का हे पाहायचं। अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही अशा प्रकारची भावना नाही, तशा त्या मुलांना हे एका प्रकारचे अशा अश्लील प्रकारे शिक्षण द्यायचा। असाच मोठा मुलगा त्याच्याच पत्नीकडे अनैतिक संबंधामध्ये आहे, तिच्यासोबत शारीरिक संबंधामध्ये आहे, असं याला हे संशयाचं भूत त्याच्या मनामध्ये भरलेलं होतं। ह्यासाठी तो घरामध्ये दिवसेंदिवस अशाच प्रकारचे वाद घालायचा, अशाच प्रकारचे भांडण तंटे करायचा आणि त्या लहान मुलांना अशाच प्रकारचे सांगायचा। आणि ह्याच मध्ये मग 18 एप्रिल 2025च्या दिवशी ही जी महिला होती बाहेरगावी कुठेतरी नातेवाईकांच्या घरी गेलेली होती, तर हे 3ही मुलं घरी होते आणि त्याच दिवशी पप्पू यादव घरी आला। घरी आल्याच्या नंतर त्यानं हाताने पास्ता बनवला आणि त्या पास्तामध्ये नशेच्या गोळ्या टाकून दिल्या आणि त्यानंतर जेव्हा प्रियांशू घरामध्ये आला आणि घरामध्ये आल्याच्या नंतर त्याला ते पास्ता बनवलेला दिसला। तो कामावरून थकून भागून आलेला होता, आई घरात नव्हती, त्यासाठी त्याने थोडासा तो पास्ता खाल्ला आणि त्यानंतर तो छतावर जाऊन झोपला। हे झोपेच्या गोळ्या त्या पास्त्यामध्ये टाकलेल्या असल्यामुळे त्याला ही गाढ झोप लागली। त्याच्या डोळ्यावर अशी एका प्रकारची धुंदी येत होती, एका प्रकारची त्याला झोप येत होती आणि तो तसाच बेशुद्ध अवस्थेमध्ये छतावर जाऊन झोपलेला होता। आणि त्यानंतर याने घरातून धारदार शस्त्र घेतलं, चाकू घेतला आणि तो चाकू घेऊन तो छतावर गेला। त्यावेळेस छतावर कोणीही नव्हतं, फक्त
प्रियांशू हा गाढ झोपेत झोपलेला होता, एका प्रकारचा तो बेशुद्ध पडलेला होता, कारण त्याने ते पास्ता खाल्लेला होता आणि त्या पास्त्यामध्ये झोपेच्या गोळ्या त्याच्या बापानं मिसळलेल्या होत्या. त्यानंतर जाऊन त्यानं त्याच छतावर त्याचा गळा चिरला आणि जाग्यावरच त्याला संपवलं. आणि झोपेत असताना प्रियांशू त्याचा काही विरोध करू शकला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्यानं प्रतिकार केला नाही. आणि त्यानंतर त्याला वडत फरफडत खाली आल्यानंतर त्यानं त्या आपल्याच मुलाच्या मृतदेहाला घरात आणून फेकलं आणि दोन्ही मुलांना सांगितलं की बघ, आरडाओरडा करायचा नाही, याच्याबद्दल कोणाला सांगायचं नाही. जर याच्याबद्दल तुम्ही कोणाला सांगितलं तर मी तुमच्या दोघांचीही अशाच प्रकारे हत्या करेन, तुम्हाला दोघांनाही मी अशाच प्रकारे कापून टाकेन. आणि त्यानंतर मग यानं घराचं दार बंद केलं आणि हा बाहेर पळून गेला. पळून गेल्याच्या नंतर जे दोन मुलं होते आपल्या भावाला अशा प्रकारे रक्ताच्या धारोळ्यात पाहून रडत होती, आक्रोश करत होती. बापाच्या धाकाने ते कसे तरी शांत बसलेले होते, पण जसा बाप बाहेर निघून गेला मुलांना अश्रू अनावर झाले. मुलांनी त्या दोन्ही भावांनी हांबरडा फोडला आणि जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते. आणि ज्या वेळेस शेजारी पाजारी येऊन पाहत होते तर बाहेरून दाराला कुलूप लावलेलं होतं. मुलं आतून खिडकीतून सांगत होते की आमच्या भावाला बापानं अशा प्रकारे मारून टाकलेला आहे, त्याची हत्या केलेली आहे, तर बाहेरून दार उघडा, आमचा जीव वाचवा. अशा प्रकारे ते आतून दोन मुलं जी लहान होती ही ओरडत होती. आणि त्यानंतर शेजाऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलावलं आणि करेली पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी येऊन जे दार होतं काही शेजाऱ्यांच्या मदतीने सर्वांच्या साक्षीने ते दार तोडलं, आत गेले आणि पाहतात तर काय, तो प्रियांशू जो होता हा रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता, त्याची हत्या केलेली होती आणि त्याची हत्या त्याच्या वडिलांनीच केलेली होती. दोन्ही त्या मुलांना पोलिसांनी जवळ घेतलं आणि काही शेजाऱ्यांनीही त्यांना जवळ गेलं, त्यांना धीर दिला, त्यांना अभय दिलं. आणि त्यानंतर तो मृतदेह होता याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं. आणि त्यानंतर जेव्हा त्याच्या आईला याच्याबद्दल कळालं, त्याची आई आणि त्याची मावशी दोघेही तिथं धावत पळत आल्या. आणि त्यानंतर मग आईने तर हांबरडात फोडला, कारण जो मुलगा आता हाताला आलेला होता, ज्यानं संपूर्ण घराची कुटुंबाची जबाबदारी हातात घेतलेली होती, त्याच्यावर तिचाच नवरा अशा प्रकारे घाण असे आरोप लावत होता. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये एका प्रकारचा संशय निर्माण झालेला होता. आणि तो असा संशय घ्यायचा आणि ह्यामध्येच मुलाला एकीकडे शिवीगाळी करायचा, पत्नीला शिवीगाळी करायचा. एवढंच नाही तर त्याच्या मनामध्ये एवढा संशय बळावला होता की त्याने शेवटी आपल्या मुलाचीच हत्या केली. आता आई आक्रोश करत होती, हांबरडा फोडून रडत होती. त्याची जी मावशी आहे, आई आहे, ही फक्त आता त्याला फाशीची शिक्षेची मागणी करत आहे. जेव्हा मीडियाचे रिपोर्टर येऊन त्याच्या आईला विचारपूस करत होते की तुमच्यावर अशा प्रकारचे आरोप लावलेले आहेत, हे किती खरे आहेत किती खोटे आहेत, पण अशा प्रकारचं विचारणं हे खूपच एका प्रकारे लाजिरवाणं आहे. कारण एका आईला अशा प्रकारे विचारणं सुद्धा खूपच चुकीचं आहे. आणि तिच्या नवऱ्यानेच असे काही आरोप लावलेले होते, तर हे आरोप सर्व काही खोटे आहेत अशी तिची बहीण, ती जी महिला आहे ही सांगत आहे. फक्त तो संशय घ्यायचा, माझा मुलगा जे काही कमावून आणत होता तो फक्त गुपचूप पद्धतीने माझ्या हातामध्ये टाकायचा आणि घरात जे काही लागलं भागलं याच्याबद्दल आम्ही कधी कधी नवऱ्याशी लपून बोलायचं काम पडत असायचं, ह्यामुळे तर असा काही संशय यायचा, अशा प्रकारे ती महिला सांगत होती. अशा प्रकारचं काहीही नाही. जेव्हा लहान मुलांनाही विचारलं तर लहान मुलांनी सांगितले की आम्हाला म्हणायचा की तुम्ही या दोघांवर लक्ष ठेवून राहा, हे घराचं दार बंद करून आत खोलीमध्ये बसतात. कशा प्रकारे या व्यसनी माणसाने आपल्या मुलावर, आपल्या पत्नीवर अशा प्रकारे आरोप लावला. आणि एवढा आरोपच नाही लावला तर एवढ्या आरोपाखाली एवढं त्याच्या आयुष्याला कलंक लावून त्याला याच्यामधून आयुष्यातून सुद्धा उठवलं. तर आता त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केलेली आहे. तर ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.